समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली। पतिव्रताबाई पतीची या मता अनुसरून या पतिव्रता लय सांगत नाही, पतिव्रता तुम्हाला समजते। तिचे पती पोलीस मध्ये मग ड्युटीवर चालले, ते बाई दारात आली, तिनं केला शेजारी म्हणे पाह कशी बाई आहे, पोलीस आले टाटा करते। पोलीस ड्युटीवरून घरी आला, मग घरी आल्यावर वेलतुऱ्याले दिव्य सप्ताह आहे, मोठे मोठे गायक लोक आहेत, खूप दिव्य सप्ताह ऐकायची आवड आली की नाही। बाहेर गावून लोक इथं आहेत ना, येईल काय तुम्हाला आवड आहे म्हणून आले। तशी आवड पोलिसांना ते पोलीसचा ड्रेस घरी ठेवला, धोतर शर्ट टोपी, खांद्यावर शेला आणि कीर्तनाले आला। आणि त्या बाईनं त्याले शेजारी म्हणे पाह सकाळी पोलीस आले टाटा, आता साधूले। साधू लोकांची भाभी आहे, आमच्या कोणी टिंगला करते, आम्ही एसटी चढायची घाई केली की लोक करतात साधू आहे ना, काहून साधूले जागा नाही पाहिजे। हां एवढे 52 लोक झाले भाऊ, जीव तपते राजे हो। फाटकात असा असा पहिले तर मी खिडकीतून कुदो, खिडकीतून, आता जरा तब्येत वाढली मी अटकतो म्हणून मी खिडकीतून कुदणं सोडलं, आता फाटकाजवळ उभा राहतो असा। मग आता पुढे असल्यावर मला जागा भेटायला पाहिजे की। शाळेची लेकरं दप्तर फेकतात, म्हातारे माणसं शेला टोपी फेकतात, कोणी काही टाको। एका बाईले काही टाकेले नव्हतं, एवढं पोरग भाऊ त्याचा पॅन्ट काढून टाकला, पोरग इतकं लढे तुम्हाला काय सांगू, त्या पॅन्ट जागा शित्याले जागा शित्याले। पण मी अंदर धसलो, सगळ्या याच्यावर शेला टोप्या का हो, पहिले धसल्यावर जागा नाही, माझीव तपला राजू। मी सगळ्याच्या शेला टोप्या जमा केल्या आणि मागच्या शिटावर नेऊन टाकल्या आणि बसलो एका शिटावर। आली एक आजी, उठ बोले, म्हटलं माई जागा आहे, मा नाताची चड्डी होती, उठ। म्हटलं हितभर चड्डीनं जागा झाली तुई, म्हणे हो। म्हटलं असं जर म्हणशील तर मी धोतर सोडीन आणि एसटीले बांधीन पुरी एसटी माई। म्हटलं मग हा बसू दे गुच्च्या, काय करावं लोकांचं। साधूले टाटा केला, साधूले टाटा केला, साऱ्या गावात झालं। साधू कीर्तन झाल्यावर घरी आला, मग ते झोप्याचा ड्रेस असते, झोप्याचा हा बरमोळा, बरमोळाच ना भाऊ, हा बरमोळा। त्यानं तो बरमोळा घातला, बरमोळाही असा काढला लोकाईनं, त्या बरमोळ्याला हातच जोडा वाटतं। बरं किती मोठा बुवा असो तो नाहीच नाही म्हणत, तो लांबते एका एका टांगीमध्ये पोत पोत गहू माहिती, पोत पोत खोटं नाही बोलत भाऊ, एवढा बरमोळा हो। त्यानं तो बरमोळा घातला राजो आणि झोपला। मग बरमोड्यावाले लोक सकाळी फिरायला जातात, सडकीनं जातात ते कोणते कोणते हा लुंगी फटाके नाहीत जात, सुतडी आटोंबा, चक्री गंगा फोड, चक्री गंगा फोड, चक्री गंगा फोड हो। तो निघला फिरायले आणि त्या बाईनं केला शेजारी म्हणे पाहो पोलीस आले टाटा, साधू बोले टाटा आणि गंगा फळाले टाटा, दृष्टांत संपला। आता आपल्याला यातून पटवून द्यायचा आहे, त्या बाईनं जो टाटा केला पोलीसच्या ड्रेसले केला, कितीच्या पतीले, धोत्राले केला की पतीले, बरमोड्याले केला की पतीले। त्यानं किती कपडे घातले तरी तो तिचा मालक आहे, बरोबर आहे। तसं प्रत्येक हिंदूनं ध्यानात ठेवा, आपले 1000 देव नाहीत, आपला देव एक आहे, घडिया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव। पण त्यानं कपडे घातले, खंडोबा झाला। राई रखुमाबाई त्यानं बानू माळसा केली, पंढरपुरात त्याले बुक्का लावतात आणि जेजुरीमध्ये त्याच्या अंगावर भंडारा टाकतात। विठोबाच आहे, अंबा झाला विठाई किठाई माझी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती, कार्तिकी तुझ्या गोंधळाची, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी।
कटी गंगा जनार्दनी अंबाबाई काढे उद्या कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला हे बोला अंबाबाई माऊलीचा बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा माऊली एकदा भजन करू, आपला टाइम झाला. मी थकलो जरा. मी नेहमी सांगतो, चाय की शोभा प्याली शे. चालय दुधाचा आहे आणि कप फुटेल आहे. घ्या नाही वाटत. आम्हाला तर लोकांना कपच आणणं सोडले आता. ते प्लास्टिकचे टपर खुळ 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 खुळ. एवढे मोठे असले तर काही वाटत नाही, पण 3 महाराज 3 टपर सारे धोतराईले डाग. जुने साधू बाहेर जात, लोक पितळचे तांबे देत त्याले. आंघोळीला बसलं की गंगाळ तांब्याचं गंगाळ खळखळ वाजेन, त्यात महाभाऊ रुपये मोजे जुन्या बाया गाणे म्हणून. यानं गंगाळ मोडून खाल्ले. आता आपल्याला प्लास्टिकच्या बाटल्या. बाहेर जायला बिस्लरी आहे. खोटं नाही बोल, मला बिस्लरी दिली तर दे ना, सुधी दे ना. तटी गेल्यावर पाणी सरलं. मग काय करा, हॅलो पाणी. म्हणून एवढं सांगतो मी, चाय की शोभा प्याली शे, दुल्हन की शोभा डोली शे, बगीचा की शोभा माली शे, भिकारी की शोभा झोली शे, झगडे की शोभा गाली शे. खरं आहे की नाही भाऊ? समजा तुमचे भांडणं झाले, दुसऱ्याने तुम्हाला शिव्या दिल्या, तुम्ही काय म्हणसा? जय जय राम कृष्ण. जमते? हनुमंतराय लंकेत गेले, राक्षस मग हनम्या शपट्या वानऱ्या. हनुमंतरायनं काय तोंड्या नाही म्हटलं, जय श्रीराम. भांडता कांडता म्हणून बोलून राहिलो. चाय की शोभा प्याली शे, दुल्हन की शोभा डोली शे, बगीचा की शोभा माली शे. एक बुडो उठलं मला काय म्हणे, ससुराल की शोभा साली शे. आपल्याला सांगणार बाप हो, कीर्तन की शोभा टाली शे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कवर दे ज्ञान देवा ज्ञानेश्वर आदि शक्ति मुक्ताबाई की जय, महाराज की जय, भगवान बाबा की जय, सद्गुरु गजानन महाराज पवन सूत हनुमान की जय, संत बाळू बाबा महाराज की जय. 10:30 वाजले. ऊस गोळ झाला म्हणून काय मुळासहित खावा. प्रीतीचा पावना झाला म्हणून काय फार दिवस जवाई आहे. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आणि तो जायचं नावच नाही घे. सासरा म्हणते पाहुणे गो एवढ्या म्हशी नदीनं फिरव पाणी पाजत वाढत्यात पाणी. तसं कीर्तनकारानं पुढे जाऊ नये. 10:30 वाजले
10:30. आता मी एक चरण मी स्वतः खाऊन घेतो, एक चरण आणि शेवटचं मांजा. बरोबर ऐका, सांगून देईल बरं. नाही तुम्ही महाराज सांगता चौथ्या चरणात याने करावं तिसरं सुरू होते असं गलबला दांड कोडला. ऐका पटपट सांगतो. आता तुम्हाला समजलं का? विठोबाई एकच आहे, पण त्यानं कपडे 1000 घातले, त्यानं नाव 1000, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. काय ते प्रमाण भरोनी उरला चराचरी. विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठावणे हे काय नाना परी भरोनी उरला चरते सुरुवात. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. एकच आहे पण वेगवेगळे कपडे घातले. प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवा, आपले 1000 देव नाहीत. आपला एक देव आहे, त्याचे नाव 1000 आहेत, त्याचे रूप 1000 आहेत. ऐका, तुकोबा आहे दुसऱ्या परीक्षेत पास झाले. देव म्हणतात तुकोबा तिसरी परीक्षा कोणती? तुमची जी भोग व्यभिचार रहित आहे हो देवा, काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी. देवा कोण्या इच्छेसाठी जर हिनं वळवळ केला तर या रांडीचे या जिभीचे 100 तुकडे होऊन गळून पळो. झाले पास, लागली नोकरी, करत राहा. बाबा तुकोबा तुम्ही करताना नोकरी करत राहा, आता काही अडचण नाही. पण एक प्रश्न, कसा? तुम्ही एवढे गोड का बोलले? जो गोड बोलते ना त्याच्या मनात काही असते. अति गोड बोलणाऱ्यापासून सावध राहा. मला कथा सांगायला टाईम नाही तर मी सांगतो. अति गोड बोलते, अति चोपडते ना, तो तुमचा घात करू शकते, बजेटच बसवते. हो, चोपडेपासून सावध. एकदा खरं बोलणारा शिंटोक बोलणारा जवळ करा, नाही तो भाऊ नसते तो. हो, काही काही फार असं वाटते काय नंबर आहे. हा नंबरी आहे तो, नंबरी. गोळ कधी बोलते? तुमच्याशी माझं काही काम असेल तर मी गोळ बोलेन. या भाऊले जर ग्लासभर पाणी सांगणार, कोणी पोराले ग्लासभर पाणी सांगणार आणि मी पाणी आण आणि तो म्हणेन तू काय मावसा लागतं जायन पे. असंच आहे. आणि भाषा जर बदलली, बाळा एक ग्लास पाणी आण बरं, सगळ्या साधूले पाणी पाजतात पोरं. कारण बोल्या बोल्याची पद्धत असते. समजा मला गाळं बैल पाहिजे, मी आलो, मी म्हटलं भाऊ काय बैल वागवता डंगरे? तुमच्या बैलापेक्षा तर खाटकाचे बैल सुद्या गोचिडन गोमाश्या, गोचिडन गोमाश्या. आणि मग म्हटलं भाऊ मला बैल पाहिजे, देसान? तुम्ही म्हणसान आमचे डंगरे आम्हाला बरे आहे, होय घरी ये. बरोबर बोललो भाऊ, ऐका. आणि तेच जरा फिरून बोललो, भाऊ तुमच्या गावात लय बैल आहेत. नाही ना, ते बैल नाही. बाबानं अर्थात सोपान बाबानं अलग अर्थ काढला. मी बैल कोणते सांगू राहिलो? शिंगाईवाले. हा आता समजलं ना तुम्हाला? शिंगाईवाले. त्यानं बायकोचं ऐकणारे बैल समजले, शिंगाईवाले बैल. हा कोणते? शिंगाईवाले. हो, मी आलो समजा आणि तुम्हाला म्हटलं भाऊ तुमच्या गावात लय बैल आहेत, पण हा पा तुमच्या खालीच काय बैल आहेत तुमचे. वाह, भाऊचे बैल चालू गाड्याला बसतात. हो, बसताना पहिले पुढचे पाय टेकवतात आणि मग मागचे. काय बैल आहेत भाऊचे. आणि मग म्हटलं भाऊ बैल पाहिजे होते. भाऊ म्हणतात बैल ने, गाळं ने, चराट ने, खुटं ने, आणि हाणता येत नसेल तर येऊ काय? गोड बोलले. सांगणं असलं तर गोड बोलतात, काही काम असलं तर गोड बोलतात. तुमचं काही म्हणणं आहे का असं? हो देवा, काय शेवटचं तुका म्हणे कर, 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 तुका म्हणे
म्हणे कर तू का म्हणे कर वा. तू का म्हणे कर 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 तू का म्हणे करती दया विचार करती दया विचार भारत खंडे भारत खंडे कन्या भारत खंडे कन्या जीवा भारत करती दयाचा विचार करती दयाचा विसर तरी हे हो का शतखंड तरी हे हो का शतखंड तरी हे हो का शतखंड तरी हे पडो झडो या रांड रांड पडो झडो पडो झडो या रांड ओ पडो धोडो लांड पडो धोडो पडो झडो यारा पडो झडो नियारांड जय हो दखला
रडोनिया रडला चतखंड तारी होता चतखंड तारी होता तारी होता चतखंड कीर्तन मळाने वाटत पण टाईम झाला. टाईमही झाला तरी मी बंद नसतं केलं, पण जो नेमका मुख्य श्रोता आहे माया उठून गेला. त्या बोले वाटलं कीर्तन झालं की हा 500 मागोच ना. गेला माणूस आमचा. आता नाही कीर्तन करत मी. अरे आले काय, पण जागा बदलली, आता नाही करायला पुरत, जाऊ द्या. तुका म्हणे कर कटी तयाचा विसर. तुका म्हणे कर कर म्हणजे हात, कटी म्हणजे कंबर. ज्याचे कमरीवर हातात त्या विठोबाले शरण जा. महात्मे त्याले शरण गेले, मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. त्या देवाच्या पायी पडून राहिले. आपल्याला सुद्धा संतांनी तोच उपदेश केला, बापू हो देवाच्या पायी पडून राहा. याचा अर्थ सगळं भगवंत करते हे ध्यानात ठेवा. वृक्षाची पाने हाले ज्याची सगळं तो करते. मी माझं माझं करू नका. भगवंत देते, फक्त आपण त्याची सेवा करा, परमार्थ करा. एकादशीचं व्रत करा, पवित्र तुळशीच्या माळी घाला, आई वडिलाची सेवा करा. आई रखुमाबाई आहे, बाप पंढरीचा विठोबा आहे, अशी देवबुद्धी करा. हे सेवा भगवंताच्या हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो. माझं जर काही चुकलं असेल, बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराजा तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली.